अण्णाभाऊ साठे जयंतीपूर्वी मिरजेत मातंग समाजाचा एल्गार पुतळा सुशोभीकरणासाठी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन. निधी नसल्याचे कारण देत प्रशासनाची टाळाटाळ, घोषणाबाजी करत तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीला अवघे काही दिवस शिल्लक असताना मिरजेतील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुतळा परिसराची स्वच्छता, विद्युत रोषणाई, रंगरंगोटी तसेच जयंती उत्सवासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांची भेट घेऊन जयंतीपूर्वी आवश्यक सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेकडे यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, परिसराची स्वच्छता, विद्युत रोषणाई आणि जयंतीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी असा आरोपही केला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील कोट्यावधी रुपयांचा निधी शहरातील विविध विकास कामांसाठी खर्च केला जातो. मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी नसल्याचे सांगणे ही प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात मातंग समाजात तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे भूषण, मातंग समाजाचे दैवत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती 1 ऑगस्ट रोजी असून त्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे मंडप असेल, विद्युत रोषणाई असेल, रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, या मागणीसाठी आम्ही आयुक्त मॅडम यांना भेटलो. तर आयुक्त मॅडमांकडून आम्हाला अपमानजनक असं उत्तर येतंय की महापालिकेचा पैसा मी असं वायपट खर्च करणार नाही. पण मॅडम, हे वायपट नसून महापालिकेकडून सालाबाद प्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळचे नियोजन केले जाते. परंतु यंदाच्या जयंतीला आपल्याला असं वाटतंय का या अण्णाभाऊंच्या जयंतीला पैसे खर्च केले तर तो पैसा वायपट जातोय? म्हणून आज या ठिकाणी अपमानजनक उत्तर मिळाल्यामुळं आज मिरज महानगरपालिकेच्या समोर समस्त मातंग समाज अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. पण जोपर्यंत आयुक्त मॅडम स्वतः या ठिकाणी येऊन आम्हाला सदर कामाची मंजुरीचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आयुक्त मॅडमांना अनेकदा सांगतो की मॅडम, इथून पुढे अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल आपण बोलताना थोडं स्वाभिमान बाळगून बोलावं, अन्यथा मातंग समाज जशाच तसं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो.